Yes, good morning to all. टेबल आणि टेबल बाबतीत येस 2-3 थिंग्स लक्षात ठेवल्या तरी सफिशियंट आहेत. टेबल बाबतीत तुम्हाला 2 स्टेटमेंट आहेत का 3 स्टेटमेंट आहेत पहिले अनालाइज करावं लागतं. 2 स्टेटमेंट आहेत का 3 स्टेटमेंट. पी क्यू कधी असतं, पी क्यू आर कधी कधी असतं, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. स्टेटमेंट कशाने पण इंडिकेट करू शकतात. ऑदर लेटर्स पण येऊ शकतात. मिसगाईड करायचं असतं तर ऑदर लेटर्स देतात. कन्फ्युजन काही नाही, मेथड तीच आहे. शेवटी एंट्रीज किती येतात ते ठरवावं लागतं. एंट्रीज 2 स्टेटमेंट असेल तर 4 रोज येतात आणि 3 जर स्टेटमेंट असतील तर 8 एंट्रीज येतात. त्या पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. प्रॅक्टिस करा थोडीशी अजून. एक 2 क्वेश्चन फक्त सॉल्व्ह करून पहा एकदा. आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्सी लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आन्सर म्हणून येतं. लेफ्ट साइड इक्वल टू राईट साइड हे आन्सर म्हणून येतं. कॉलम एंट्रीज त्यांच्या काय असतात, सेम असतात. कॉलम एंट्रीज त्या सेम असतात, लक्षात ठेवायचं. या नेक्स्ट टायटल क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. The quantifiers QUANTIFIERS and quantified 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 statements PDF शेअर केले, चेक करा. ओके, क्वांटिफायर्स म्हणजे काय, क्वांटिफायर्स काय होतं ते पाहायचं आपल्याला. सो क्वांटिफायर्स क्वांटिफायर्स मध्ये 2 टाइप्स आहेत. क्वांटिफायर्स मध्ये 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज एक्झिस्टन्शियल quantifier. एक्झिस्टन्शियल उलटा ई, सिम्बॉल उलटा ई. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर सिम्बॉल उलटा ई. आणि सेकंड वन असतो युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर उलटा ए, उलटा ए फॉर्म आहे. एक्झिस्टन्शियल युनिव्हर्सल. एक्झिस्टन्शियलचा अर्थ होतो त्यामध्ये वर्ड्स आयडेंटिफाय होतात. सम देअर एक्झिस्ट, सम हा वर्ड असतो, अदरवाइज वर्ड असतो देअर एक्झिस्ट. सर्व नाही, एक तरी, मिनिमम एक तरी, पण सगळे नाही. युनिव्हर्सलचा अर्थ होतो ऑल, सर्व एलिमेंट्स फॉलो होतात. अदरवाइज फॉर एव्हरी वी कॅन से all the elements will follow or every element should be follow. स्क्रीन ब्लरचं कारण असू शकतं नेटवर्क इश्यू असू शकतो तुमच्या एंडने. चेक कर, थोड्या वेळाने परत क्लिअर होईल 1-2 मिनिटांनी. चेक करा. आय थिंक इट्स ओके नाव. ओके घ्या. 2 टाईपचे क्वांटिफायर्स आहेत, एक्झिस्टन्शियल, युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर सांगतो सम देअर एक्झिस्ट. युनिव्हर्सल क्वांटिफायर सांगतो ऑल फॉर एव्हरी. त्याच्यामध्ये एक तरी एलिमेंट फॉलो करतो, एक पेक्षा जास्त पण सर्व नाही. सगळे जर एलिमेंट्स फॉलो होत असतील तर त्याला एव्हरी म्हणतात किंवा ऑल म्हणतात. दॅट इज युनिव्हर्सल म्हणून येतं. टेक डाऊन वन एक्झाम्पल फॉर दिस. मेक वन एक्झाम्पल. सम बिल्डिंग्स
some buildings in this area are multi-storied. Multi-storied. Some buildings in this area are multi-storied. Some buildings in this area are multi-storied. Okay. Some buildings in this area are multi-storied. समचा अर्थ काही, काही सगळ्या बिल्डिंग्स नाही, पण काही बिल्डिंग्स काय आहेत, मल्टी स्टोरीड आहेत, हा त्याचा मिनिंग. ऑल पॅरेंट्स केअर्स फॉर देअर चिल्ड्रन. ऑल पॅरेंट्स केअर्स फॉर देअर चिल्ड्रन. All parents care for their children. All parents cares for their children. All parents cares for their children. All formal. So this is the quantifier. इथं कुठलं quantifier? Existential. इथं कुठलं quantifier? Universal quantifier we can say. Okay. So today's title, quantifiers and quantified statements. हे आजचं टायटल आहे. मग क्वांटिफायर कशाला म्हणतात? क्वांटिफायर सम, देअर एक्झिस्ट, या टाईपचे वर्ड आले की लक्षात ठेवा, एक किंवा एक पेक्षा जास्त, पण सगळे नाही, सर्व नाही, याच्यामध्ये सगळे, सर्व, ऑल. ओके, दॅट इज युनिव्हर्सल क्वांटिफायर. सो एक्झाम्पल, फर्स्ट वन, सम बिल्डिंग्स in this area are multi-storied. Some buildings in this area are multi-storied. And the second one, all parents cares for their children. All parents cares for their children part. म्हणजे या स्टेटमेंट मध्ये सम वर्ड आलाय, या स्टेटमेंट मध्ये ऑल हा वर्ड आलाय, हा डिफरन्स आहे याच्यामध्ये. समचा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे काही, आणि ऑल सगळे, पूर्ण. सो इथे घ्या नोट म्हणून. राईट डाऊन नोट पार्ट.
दिसतोय क्लिअर आता? ओके. नेटवर्क इश्यू आहे का कॅमेरा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, दिसतोय आता? क्या नेक्स्ट पार्ट नोट म्हणून लिहायचं तुम्हाला. अन ओपन सेंटेन्स कुठे गेलं ओपन सेंटेन्स? कशाला म्हणतात ओपन सेंटेन्स? अन ओपन सेंटेन्स विथ अ क्वांटिफायर. ओपन सेंटेन्स विथ अ क्वांटिफायर. Open sentence with a quantifier becomes an open sentence with a quantifier becomes a statement. Open sentence with a quantifier becomes a statement and it is called ओपन सेंटेन्सेस जे असतात ते क्वांटिफायर अप्लाय करतो आपण त्यांना आणि स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करतो. ओपन सेंटेन्स कशाला म्हणतात? ओपन सेंटेन्स कशाला म्हणतात? जे की ट्रू पण इंडिकेट करतो आणि फॉल्स पण इंडिकेट करतो. पण ट्रू फॉल्स पैकी एक कन्वर्ट करू शकतो आपण, त्यालाच आपण स्टेटमेंट म्हणतो. ऍट ए टाइम एक स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असू शकत नाही. आयदर ते ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे स्टेटमेंट असण्यासाठी. पण ओपन सेंटेन्स काय असतो? ट्रू पण असतो, फॉल्स पण असू शकतो. त्याचा जर विचार केला तर ट्रू पण असू शकतो, फॉल्स पण असू शकतो, पण आपल्याला ते स्टेटमेंट म्हणून घ्यायचंय. तर काय अप्लाय करतात? क्वांटिफायर्स अप्लाय करतात. इज कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. is called quantified statement. Is called quantified statement. Yeah, it's a related question. An open sentence with a quantifier. ओपन सेंटेन्सला आपण क्वांटिफायर्स मधून काय करू शकतो? युटिलाइज करू शकतो. ते तुम्हाला मेन्शन केलेलं याच्या आधी. ओपन सेंटेन्सेस बाबतीत या पद्धतीनं ओपन सेंटेन्सेस आर नॉट कन्सिडर ॲज अ स्टेटमेंट इन लॉजिक. एकदम सुरुवातीला होता आपण नोट नंबर 3 म्हणून आहे. ओपन सेंटेन्सेस आर नॉट कन्सिडर ॲज अ स्टेटमेंट इन लॉजिक. आता x+3 = 7 आहे. x+3 = 7. जर मी x ची व्हॅल्यू 4 घेतली, तर स्टेटमेंट ट्रू आहे. ट्रू असण्यासाठी इथं 4 पाहिजे आणि 4 नसता तर 4 जर कट केलं आपण इथं तर व्हॅल्यू फॉल्स म्हणून येते. 4 व्यतिरिक्त व्हॅल्यू टाकली x+3 मध्ये 4 व्यतिरिक्त व्हॅल्यू टाकली की आन्सर 7 मिळत नाही. 4 टाकल्यासच मिळतं. 4 टाकल्यास मिळतं म्हणजे ट्रू आहे. आणि 4 जर नाही टाकलं तर x कॅन टेक एनी व्हॅल्यू. आता आठवा, हे सिम्बॉल मी तुम्हाला मार्क करून दिले होते. एक्झिस्टन्स क्वांटिफायर, युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर, युनिव्हर्सल क्वांटिफायर हे अप्लाय करून ओपन सेंटेन्सेस कॅन बिकम्स द स्टेटमेंट. आता हे ट्रू फॉल ऍट ए टाइम आहे. ट्रू पण होऊ शकतं, फॉल्स पण होऊ शकतं, डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्स व्हॅल्यूवरती डिपेंड करतं. अर्थ समजला का याचा? x+3 = 7 आहे. 4 साठी 7 आहे, ट्रू आहे. 4 व्यतिरिक्त व्हॅल्यू जर टाकली इथं की ते फॉल्स आहे. मग ऍट ए टाइम ट्रू फॉल्स स्टेटमेंट असू शकत नाही. त्यामुळं काय अप्लाय करतात? युनिव्हर्सल और एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर अप्लाय करतात. हे आपण लर्न करतोय. या आधीचा पार्ट होता आपला ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेस कॅन बिकम्स द स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स बिकम द स्टेटमेंट युझिंग क्वांटिफायर्स म्हणतात. आणि 2 टाईपचे क्वांटिफायर्स आहेत, एक्झिस्टन्शियल, युनिव्हर्सल. एक्झिस्टन्शियल कसं? सम देअर एक्झिस्ट. युनिव्हर्सल फॉर ऑल, फॉर एव्हरी. हे तुम्हाला माइंड करायचं. ओके, राईट डाऊन. क्वेश्चन
याच्याविषयी रिलेटेड, त्याशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स. या पार्टशी रिलेटेड क्वेश्चन्स. using quantifiers, convert into statement. लिहून ठेवा. सेंटेन्स डिफाइन ऑन natural number. Sentence defined on natural number. Example. The first one, x plus 5 equal to 7. X plus 5 equal to 7. सांगा कुठल्या व्हॅल्यू साठी ट्रू आहे. कुठली व्हॅल्यू टाकली म्हणजे आन्सर ट्रू येईल. कुठली व्हॅल्यू टाकली तर आन्सर ट्रू येतं. 2. करेक्ट. सो हे स्टेटमेंट ट्रू असण्यासाठी सगळे नॅचरल नंबर सुटेबल आहेत का. सगळे नॅचरल नंबर सुटेबल आहेत का. सगळे नॅचरल नंबर सुटेबल आहेत का. नाही. मग कुठला क्वांटिफायर वापरणार. कुठला क्वांटिफायर युटिलाइज करणार. कुठला क्वांटिफायर युटिलाइज करणार. उल्टा ई का उल्टा ए. This is existential quantifier we will use for the trueness. True जर स्टेटमेंट रिक्वायर्ड असेल तर एक्झिस्टेन्शियल वापरायचं. फॉल्स रिक्वायर्ड असेल तर युनिव्हर्सल. सो राईट डाऊन आन्सर फॉर. काय अप्लाय करावं लागेल. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. हे अप्लाय करण्याचे काही रूल्स आहेत. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. हे व्यवस्थित लिहा. Existential quantifier x belongs to natural number such that x plus 5 equal to 7. X plus 5 equal to 7. It is a true statement. It is true statement. It is a true statement for x equal to 2 belongs to natural. हा कुठला belongs to आहे. नॅचरल नंबर बिलॉंग करतो. नॅचरल नंबर बिलॉंग करतो. नॅचरल नंबर बिलॉंग करतो. तनिष सोलंकी रोल नंबर. पंचमी नाईक रोल नंबर 0 राहिलाय तिथं. सुशांत माटे समृद्धी शिंदे 0 राहिला 0.
गडबड होते त्यामुळे. रोल नंबर प्रॉपर टाकत चला. तुम्हाला जसं दिलं एकदा चेक करा, लिस्टमध्ये चेक करा तुम्ही तुमचे रोल नंबर्स. ओके, सांगा नेक्स्ट. सेकंड वन हा झाला एक्झिस्टन्शियल. काय एक्झिस्टन्शियल? कारण एक किंवा एक पेक्षा जास्त व्हॅल्यू, सर्व नाही पण इथे एकच व्हॅल्यू फॉलो होते. एक किंवा एक पेक्षा जास्त व्हॅल्यू जर फॉलो करत असेल तर एक्झिस्टन्शियल. सगळ्या नॅचरल नंबरला फॉलो करत असता तर युनिव्हर्सल आला असता. सेकंड एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 सांगा काय, कुठला क्वांटिफायर वापरणार? कुठला क्वांटिफायर वापरणार? कुठला क्वांटिफायर वापरणार? येस और नो? करेक्ट, युनिव्हर्सल क्वांटिफायर. बरोबर आहे ऋतुजा, युनिव्हर्सल क्वांटिफायर अप्लाय होईल आता. का? कुठलाही नॅचरल नंबरचा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0च असतो. कुठलाही नॅचरल नंबर घ्या, ग्रेटर दॅन 0 हा पार्ट मिळतो. सो युनिव्हर्सल क्वांटिफायर, युनिव्हर्सल क्वांटिफायर एक्स बिलॉंग्स टू काय पाहिजे? नॅचरल नंबर, कॉमा एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन व्हॉट? 0. एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 किंवा सच दॅट लिहिलं तरी चालेल. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. युनिव्हर्सल असेल तर ट्रू आहे, एक्झिस्टन्शियल लावला इथं तर फॉल्स आहे, असा त्याचा अर्थ होतो. युनिव्हर्सल का? 1 चा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0, 2 चा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0, 3 चा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. निगेटिव्ह येण्याची की पॉसिबिलिटी नाहीये, निगेटिव्ह येण्याची पॉसिबिलिटी नाहीये. याचा अर्थ एक किंवा 2, 3 अशा व्हॅल्यूला फॉलो करतो का तो? नाही, सगळ्या व्हॅल्यूला फॉलो करतो, म्हणून युनिव्हर्सल. ऑल व्हॅल्यूज इट फॉलोज, दॅट्स वाय युनिव्हर्सल क्वांटिफायर. इट इज अ ट्रू स्टेटमेंट, लिहा खाली, इट इज ट्रू स्टेटमेंट, is a true statement, square of every natural number, square of every natural number, what? Square of every natural number is काय असतो? always positive, is always positive. Square of every natural number is positive. Square of every natural number is positive. आता चेक करा, x plus 3 less than 7, x plus 3 less than 7. आता सांगा कुठला क्वांटिफायर अप्लाय करणार? कुठला क्वांटिफायर अप्लाय करणार? x plus 3 less than 7, x plus 3 less than 7, x plus 3 less than 7. कुठला क्वांटिफायर अप्लाय करणार? येस, डेफिनेटली. करण रॉंग, बाकीच्यांचं बरोबर आहे. कुठला अप्लाय होईल? एक किंवा एक पेक्षा जास्त पण सगळे नाही. सगळे फॉलो होणार नॅचरल नंबर विच इज लेस दॅन 7. इथे किती टाकला पाहिजे? नॅचरल नंबर 1. नेक्स्ट 2 चालेल का? चालेल. 3 चालेल का? चालेल. 4 चालेल का रे? 4 चालेल का? नाही चालणार. याचा अर्थ 1 2 3 नंबर फॉलो होतात. एक किंवा एक पेक्षा जास्त पण सगळे आले का याच्यामध्ये? सगळे नाही आले. याला फॉलो होतोय म्हणजे ईश्वर, म्हणजे युनिव्हर्सल का एक्झिस्टन्शियल? सगळे फॉलो झालं का? x इक्वल टू 0 नॅचरल नंबर मध्ये येतो का? ऋतुजा खंदारे, एक्झिस्टन्शियल का युनिव्हर्सल? मग सगळे फॉलो झालं का? मानसी, ऋतुजा खंदारे, यस. कुठलं क्वांटिफायर? इट मस्ट बी एक्झिस्टन्शियल. का? इट मस्ट बी एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. काय पाहिजे? एक्झिस्टन्शियल. सम, सम म्हणजे काही, काही फॉर्म्स फॉलो करतो. सो एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर x belongs to natural number, x belongs to natural number, x plus 3 less than 7, x plus 3 less than 7. It is a true statement for x equal to 1 2 3. लिहा ते, it is a true statement.
is a true statement for which values x equal to 1 2 3 नॅचरल नंबर्स. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. एक किंवा एक पेक्षा जास्त, सगळे नाही. सर्व व्हॅल्यू फॉलो करत असेल तरच युनिव्हर्सल. सगळेचे सगळे व्हॅल्यू फॉलो झाल्या पाहिजेत. नॅचरल नंबर मधले सगळे नंबर्स फॉलो होतात का या ठिकाणी? नाही होत. काही होतात. काही होतात म्हणजे सम, देअर एक्झिस्ट, एक्झिस्टन्शियल, असं त्याचा अर्थ घ्यायचा तुम्हाला. मिनिंग क्लिअर का? आता प्रत्येकाला मिनिंग क्लिअर का? नेक्स्ट, write the truth value. Write the truth value of following statement. Write the truth value of the following statement. Write the truth value of the following statement. First one, existential quantifier n belongs to natural number x ऐवजी small n आलेला आहे, such that n plus 5 greater than 10. n plus 5 greater than 10. कुठला क्वांटिफायर अप्लाय केलेला आहे? एक्झिस्टन्शियल अप्लाय केला. म्हणजे काही नंबर्स याला फॉलो करतात का सगळे नंबर्स याला फॉलो करतात? हा प्रश्न विचारा पहिल्यांदा. यस हर्षवर्धन, करेक्ट. काही नंबर फॉलो करतात का सर्व नंबर फॉलो करतात हे पहिल्यांदा स्वतःला विचारा. काही नंबर फॉलो करतात. काही नंबर फॉलो करत असतील म्हणजे सम नंबर्स इट फॉलोज. सो एक्झिस्टन्शियल करेक्ट आहे का एक्झिस्टन्शियल रॉंग आहे? इथं असणारा एक्झिस्टन्शियल करेक्ट आहे का रॉंग आहे? म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे? येस, इथं एक्झिस्टन्शियल ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे. बरोबर आहे का? का काही व्हॅल्यूज फॉलो करतो फक्त. हे स्टेटमेंट काही व्हॅल्यूज फॉलो करतो. सम व्हॅल्यूज इट फॉलोज. आता इथं 1 टाकला तर 1 + 5 6 ग्रेटर दॅन 10 येऊ शकत नाही. 2 7 येणार. 3 टाकला तर 8, 4 टाकला तर 9, 5 टाकला तर 10. याचा अर्थ तिथून पुढच्या व्हॅल्यूज, त्याच्यापेक्षा पुढच्या व्हॅल्यूजला तो काय असेल? ग्रेटर असेल. कुठल्या व्हॅल्यूज? मग कुठल्या व्हॅल्यूसाठी? n ग्रेटर दॅन और इक्वल टू 6 साठी. इथं 6 टाका, व्हॅलिड आहे. 7 टाका, व्हॅलिड आहे. 1 2 3 4 टाका, इनव्हॅलिड दाखवत. इक्वॅलिटी आहे तिथं, इनइक्वॅलिटी आहे. मानसी, तेच तर शिकायचं इथं. सगळ्या व्हॅल्यूज फॉलो करणं म्हणजे युनिव्हर्सल. काही व्हॅल्यू फॉलो करत नाही, एक्झिस्टन्शियल. म्हणजे इथं 6 चालतो, 7 चालतो, 8 चालतो, 1 चालत नाही, 2 चालत नाही, 3 चालत नाही, 1 2 3 4 चालत नाही. याचा अर्थ हा युनिव्हर्सल नाही आहे. युनिव्हर्सल नाही असं थिंक केलं पाहिजे. सगळ्या व्हॅल्यूज फॉलो करत नाही. कुठल्या व्हॅल्यू फॉलो करतो? 6 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यूज फॉलो करतो. 6 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यूज फॉलो करतो. 6 किंवा 6 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यूजलाच फॉलो करतात. 6 or greater than 6 values it follows, not 1 2 3 4. त्या व्हॅल्यूज फॉलो करत नाही. नाही करत म्हणजे युनिव्हर्सल नाही आहे, म्हणजे ट्रू स्टेटमेंट झालं. सो n greater than or equal to 6, n belongs to natural number, satisfies n plus 5 greater than 10. So दिलेलं स्टेटमेंट, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर n belongs to n such that n plus 5 greater than 10, it is a truth value. Its truth value is capital T. So truth value is capital T. Its
ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. सांगा आता सेकंड. स्मॉल एन म्हणजे एक्स सारखा ऍक्ट करतं. एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन, तसं आहे हे. एन प्लस 6 ग्रेटर दॅन 8. सांगा युनिव्हर्सल. वेदर द स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. वेदर द स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स एवढंच सांगायचं तुम्हाला. स्टेटमेंट दिलेलं ट्रू आहे का फॉल्स आहे. जेवढ्यांनी आन्सर दिले सगळ्यांचं बरोबर आहे. आता सगळ्या व्हॅल्यू फॉलो होईल का. सगळ्या व्हॅल्यू फॉलो होणार नाही. सगळ्या व्हॅल्यू फॉलो नाही होणार. आता नॅचरल नंबर मधल्या सगळ्या व्हॅल्यू याच्या सुटेबल नाही. रॉंग आहे तसं म्हणजे फॉल्स आहे. गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. आता एन इक्वल टू कुठल्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नाही ते जनरली लिहिलं तर चांगलंच आहे. एन इक्वल टू 1 ला सुटेबल नाही, 2 टाकला तरी सुटेबल नाही आहे. 1 आणि 2, 1 आणि 2 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर व्हॅल्यूज आहेत. डू नॉट सॅटिस्फाईज, डू नॉट सॅटिस्फाईज. या दोन व्हॅल्यू सोडून सॅटिस्फाय आहे. डू नॉट सॅटिस्फाईज. एन प्लस 6 ग्रेटर दॅन 8. n plus 6 greater than 8. Therefore, universal quantifier n belongs to natural number n plus 6 greater than 8. Its truth value कायनर is false. ची ट्रूथ व्हॅल्यू मात्र काय असेल, फॉल्स असेल. ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल. ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल. ट्रूथ व्हॅल्यू मात्र काय असेल, फॉल्स असेल. अर्थ समजलं का. एक्झिस्टेन्शियल आहे का युनिव्हर्सल आहे त्यावरून तो ठरवायचा. थर्ड वन. थर्ड स्टेटमेंट. युनिव्हर्सल क्वांटिफायर n belongs to natural number. परत एकदा. n square plus n is an even number. Is an even number. Is an even number. While n square minus n is an odd number. Is an odd number. Is an odd number. Okay. Underline the word while. Underline the word while. कशाचा रोल करतो हा. while हा कशाचा रोल करतो. while हा and चा रोल करतो. and while is nothing but and चा रोल करतो. इथं दोन स्टेटमेंट आहेत, एक नाही. there are two statements. that is the observation. let p universal quantifier n belongs to natural number n square plus n is an even number. even number. दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे पहिल्यांदा लिहायचं. q
युनिव्हर्सल क्वांटिफायर n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, n स्क्वेअर सिंगल स्टेटमेंट नाहीये, वाईल आलाय, वाईल म्हणजे अँड असतो. n स्क्वेअर मायनस n इज अन ऑड नंबर, इज अन ऑड नंबर. दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे पहिले लिहा. वरचं पण स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे हे लिहायचं पहिले. ट्रू आहे का फॉल्स हे लिहायचं तुम्हाला. नॅचरल नंबर मध्ये इथं 1 घेऊ आपण. 1चा स्क्वेअर प्लस 1 2 होतो. 2चा स्क्वेअर प्लस 2 4 प्लस 2 6. यस, मिळतात मिळतात. सर्व नॅचरल नंबरचा स्क्वेअर प्लस त्याचाच नंबर जर ऍड केला तर इवन नंबर मिळतो का? यस, मिळतो. सो n स्क्वेअर प्लस n इज n विच टाइप ऑफ नंबर? इवन नंबर. सगळ्या नॅचरल नंबरला का? यस, सगळ्या नॅचरल नंबरला. सो व्हॉट इज द फर्स्ट स्टेटमेंट? फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. व्हॉट अबाउट द सेकंड स्टेटमेंट? n स्क्वेअर मायनस n म्हणतात. n स्क्वेअर मायनस n. n स्क्वेअर मायनस n मध्ये समजा 1 घेतला, 1चा स्क्वेअर घेतला, मायनस 1 ठेव. 1 मायनस 1 0. हा ऑड नंबर येतो का? नाही. 2चा स्क्वेअर मायनस 2 4 मायनस 2 हा ऑड नंबर येतो का? अर्थ कळाला का? असा नॅचरल नंबर ठेवत चला आणि ऑड नंबर येतात का चेक करायचं. मिळत नाही. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. पहिला ट्रू आहे, दुसरा फॉल्स आहे. कंपाऊंड स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट काय असेल? ट्रू का फॉल्स? कंपाऊंड स्टेटमेंट काय असेल? ट्रू असेल का फॉल्स असेल? सिम्बॉलिकल फॉर्म. इट्स सिम्बॉलिकल फॉर्म. सिम्बॉलिकल फॉर्म बिकॉज ऑफ वाईल. कुठला वर्ड आला? वाईल. विसरू नका, हे सगळे असे मिक्स कॉम्बिनेशन तयार करणार याच्यामध्ये. सिम्बॉलिकल फॉर्म याचा P अँड Q. P काय आहे? P ट्रू आहे. Q काय आहे? फॉल्स. P ट्रू आहे, Q फॉल्स आहे. P ट्रू आहे, Q फॉल्स आहे. ट्रू अँड फॉल्स, इट इज फॉल्स. The given compound statement is false. Given compound statement is false. Given compound statement is false. नेक्स्ट क्वेश्चन. समजलं का क्वेश्चन? या पद्धतीनं मिक्स कॉम्बिनेशन्स तयार करतात. मग युनिव्हर्सल आणि या क्वांटिफायर्स मध्ये तुम्हाला ऑब्झर्व असेल कधी कधी सम, देअर एक्झिस्ट, ऑल असे शब्द येतात कधी कधी. ते क्वेश्चन्स पाहणार आहे आपण, पुढे आहेत तुम्हाला. टेक डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन. इफ कॅपिटल ए सेट नॅचरल नंबर ऐवजी असा सेट गिवन आहे 1 to 9. नॅचरल नंबर ऐवजी एवढा सेट तुम्हाला दिलेला आहे. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. डिटरमाइन द ट्रू व्हॅल्यू. नंबर 1. याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर
x belongs to capital A such that x plus 8 equal to 15. या सेटला डिपेंडंट आहे, या सेटला डिपेंडंट आहे, पण हा या सेटला डिपेंडंट सांगा आन्सर. नॅचरल नंबरला नाही, या सेटला डिपेंडंट आहे. इथं असा एक नंबर आहे, याच्यात टाकला की आन्सर 15 येतं. असा एकच नंबर आहे, एक किंवा एक पेक्षा जास्त, पण सगळे नाही. सगळे नंबर इथं बसतात का? नाही बसत, नाही बसत. सगळे नंबर इथं बसत नाही. एक बसतो, दॅट इज 7. एक पेक्षा जास्त नाही बसत. म्हणजे काय पाहिजे? एक्झिस्टेन्शियल पाहिजे. म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे? करण कशाला गडबड करतो मग? बाकीच्यांचं सगळ्यांचं बरोबर आहे. येस, एक्झिस्टेन्शियल आहे, करेक्ट आहे. सो राईट डाऊन फॉर विच व्हॅल्यू इट इज ट्रू. एक्स इक्वल टू 7 साठी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सारखा सेट ए ला satisfies x plus 8 equal to 15. So given statement is true. Its truth value capital T. So truth value capital T या पद्धतीने. Second one, universal quantifier x belongs to capital A, x plus 5 less than 12. सांगा ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? 1 to 9 नंबर क्रॉस चेक करा याच्यामध्ये. गिवन स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करत असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. यस, अर्धा अवनी, करण भोसले, सृष्टी, मानसी, तन्वी, अथर्व, करेक्ट, बरोबर आहे. प्रतीक सुर्वे, सुमंत. काय झालं स्टेटमेंट? फॉल्स. सगळ्या व्हॅल्यू इथं सॅटिस्फाय होऊ शकत नाही. यस, विघ्नेश, करेक्ट. सगळ्या व्हॅल्यू इथं सॅटिस्फाय होऊ शकत नाही. विघ्नेश माने, बरोबर आहे ना? फॉल्स, फॉल्स पाहिजे. सांगा कुठल्या व्हॅल्यूसाठी फॉल्स आहे ते थोडं मेन्शन करा. कुठल्या व्हॅल्यू इथं सुटेबल नाही. फॉर एक्स इक्वल टू 1 plus 5 करेक्ट आहे. 2 plus 5, 3 plus 5, 4 plus 5, 5 plus 5, 6 plus 5, 7 plus 5 चालत नाही. सो एक्स इक्वल टू 7, 8, 9 या व्हॅल्यूज ए ला बिलॉंग करतात. डू नॉट सॅटिस्फाईज एक्स प्लस 5 लेस दॅन 12. याला ते सॅटिस्फाय करत नाहीत. सो गिवन स्टेटमेंट is false. Given statement it's false. So truth value कशाने डिनोट करतो आपण? कॅपिटल एफ ने डिनोट करतो. दॅट्स इट. So truth value is denoted by capital F. Truth value is denoted by capital F. कळालं क्वेश्चनचा फॉर्मॅट? नॅचरल नंबर ऐवजी हा फॉर्म दिलेला आहे. नॅचरल ऐवजी हा फॉर्म दिला त्यांनी. Universal quantifier x belongs to capital A. Universal quantifier x belongs to capital A. 3x less than or equal to 3 times x less than or equal to 25. सांगा ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगायचं तुम्हाला. ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगायचं तुम्हाला. येस, अथर्व करेक्ट. प्रतीक बरोबर आहे. अर्णव बरोबर आहे. फॉल्स आहे. कुठल्या व्हॅल्यूला फॉल्स आहे ते तिथं मेन्शन करायचं. कुठल्या व्हॅल्यूला फॉल्स आहे ते तिथं मेन्शन करायचं. राईट डाऊन आन्सर. फॉर एक्स इक्वल टू 9,
x belongs to capital A 27 होतं ते करेक्ट. डू नॉट सॅटिस्फाईज. डू नॉट सॅटिस्फाईज 3x less than or equal to 25. याला तो सॅटिस्फाय करत नाही. So given statement is false. Given statement is false. Its truth value. So truth value. What? Capital F. Truth value is capital F. Truth value मात्र capital F. याचे काही क्वेश्चन्स आहेत. पेज नंबर 14. पेज नंबर 14. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. पेज नंबर 14. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. फर्स्ट टू फोर्थ. फर्स्ट टू फोर्थ. हे सगळं होमवर्क आहे. होमवर्क अपलोड करायचं नाही. पॅरेंटला सांगा काय कारण आहे काय नाही आहे ते, पण मला करून पाहिजे म्हणजे पाहिजे. हे सगळे आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स मी दिलेत ते सगळे करून पाहिजे. 1 to 4, 1 to 5th. पेज नंबर 17 एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट टू 6th. एकदा करून ठेवा. एकदा व्यवस्थित करून ठेवा. अप्रूव्हल नंतर अपलोड सपोर्ट करत नाहीये. ओके, परत मी ठेवतो त्याला तसंच. सबमिट म्हणून ठेवेल, अप्रूव्ह करत नाही मग. ओके, या नेक्स्ट ड्युएल. नेक्स्ट ड्युएल छोटा कन्सेप्ट आहे, अगदी छोटा कन्सेप्ट आहे. ड्युएल छोटासा कन्सेप्ट आहे. ड्युएल ड्युएल म्हणजेच ऑर असेल तर अँड असेल तर ऑर कन्वर्ट होतो. टी मीन्स टोटोलॉजी, सी मीन्स कॉन्ट्राडिक्शन. सी मीन्स कॉन्ट्राडिक्शन, टी मीन्स टोटोलॉजी. ट्रू असेल तर फॉल्स लिहायचंय, फॉल्स असेल तर ट्रू लिहायचंय. 0 असेल तर 1 लिहायचंय, 1 असेल तर 0 लिहायचं. नो चेंज इन निगेशन. नो चेंज इन निगेशन. No change in negation. No change in negation. निगेशन मध्ये कुठलाही चेंज नाही. No change in negation. First complement in CS language. Or's and's or, T's C, C's T. Tautology, contradiction. Contradiction, tautology. True, false, false, true. 0, 1, 1, 0. या पद्धतीने याचे कन्वर्जन्स आहे. Write the dual of the following. Simple part है. Write the dual of the following. Write the dual of the following. Write the dual of the following. C or bracket मध्ये P and C or P and Q or R. Q or R. याचं तुम्हाला dual लिहायचं. How to write its dual form.
समोरच लिहितं, जास्त काही लेंदी नाही आहे. सांगा सी ला काय लिहायचं? स्मॉल सी असेल तर लिहिलं का तुम्ही? राईट द ड्युएल ऑफ द फॉलोइंग. राईट द ड्युएल ऑफ द फॉलोइंग. No complement. Okay, one's complement. First complement, CS language. So C जशाला तसं, C च्या ऐवजी T लिहायचं, करेक्ट. ऑर च्या ऐवजी अँड, असं चेंजेस घ्यायचे. P ला पीच, अँड आहे, ऑर लिहायचं ब्रॅकेटमध्ये. झालं इथपर्यंत. C आहे, T लिहायचा, P जशाला तसा, अँडचा ऑर, Q आहे आता जशाला तसा, इथं ऑर आहे, अँड करायचं, आर जशाला तसा. जास्त वेळ देत नाही आहे कारण सरळ सरळ कंटेंट आहे, सरळ सरळ कंटेंट आहे. निगेशन ऑफ पी, नो चेंज. निगेशन ऑफ पी, नो चेंज. ऑरचं अँड ब्रॅकेटमध्ये, क्यू जशाला तसा, क्यू जशाला तसं करा, पुढं चेंज. नेक्स्ट चेंजेस, नेक्स्ट चेंजेस. हो हो. निगेशन ऑफ पी अँड क्यू, इथं ऑर आर, ऑर आर, परत अँड, ऑर टीच्या ऐवजी सी, टीच्या ऐवजी सी. इथं निगेशनला निगेशन, पी जशाला तसा, ऑरचं अँड, नो चेंज इन निगेशन. निगेशन मध्ये चेंज करायचा नाही, निगेशन ॲज इट इज ठेवतात, निगेशन मध्ये कुठलाही चेंज नाही. सिमिलर गोष्टी आहेत. जस्ट रीड द पेज नंबर 15, एक्सरसाइज 1, एक्झाम्पल 1 करा. फर्स्ट टू 8 जस्ट रीड आउट करून करा. जस्ट रीड इट, वाचून काढा फक्त, बस वाचून काढायचं आहे. पेज नंबर 15, पेज नंबर 17, एक्सरसाइज 1.3. हे एक्झाम्पल आहे, हे एक्सरसाइज आहे 1.3. क्वेश्चन 2, फर्स्ट टू 10. जस्ट रीड आउट, रीड दिस. हा पार्ट फक्त रीड करायचा, रीड करा फक्त, बस. रीड करून काढा. रीड करून काढायचं तुम्हाला. नेक्स्ट, कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन. नेक्स्ट टायटल, कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन. Converse, inverse and contrapositive of implication. Implication implies. Implication implies. Implication म्हणजे implies. त्याचा कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह पाहायचा आहे. सो फर्स्ट फॉर्म, इफ P कडून Q कडे, P कडून Q कडे, P implies Q.
इज कंडिशनल इफ देन आहे पी आणि क्यू मध्ये, इज कंडिशनल, त्यालाच इम्प्लिकेशन म्हणतात. दॅट इज इम्प्लिकेशन. सो या इम्प्लिकेशनचा कॉन्व्हर्स म्हणजे उलटा. या इम्प्लिकेशनचा कॉन्व्हर्स, क्यू पहिले पी नंतर, शब्द येतो कॉन्व्हर्स. वर्ड इज कॉन्व्हर्स, उलटा. उलटा. थर्ड वन inverse. Negation of P implies negation of Q. That is called as inverse. पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन. The word is inverse. याच्याशी रिलेटेड आहे सगळं, याच्याशी रिलेटेड. याला उलटा केला की कॉन्व्हर्स, याला निगेशन फर्स्ट, निगेशन सेकंड, इनवर्स. फोर्थ वन negation of Q implies negation of P. Contrapositive. करा रे टेबल पटापट तयार. P, Q, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q. त्याच्यानंतर P implies Q, त्यानंतर P implies Q, Q implies P, negation of P implies negation of Q, negation of Q implies negation of P. So first one, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth. केलं तयार? हे तयार करायचं आहे, हे तुम्हाला तयार करायचं. तयार करा, नुसतं कॉपी नका करू. डोकं लावा, थोडस डोकं लावा. Done. Which two columns are equal then, Sushant? Which two columns are equal? Column number this and column number this are equal, sir. Column number this and this are equal, sir. Which two columns are same? अजून चेक कर सुशांत. अनिकेत अजून चेक करायचं. हा, 2 सांगितले ना सुशांत? गुड. दोन आहेत, 2. अनिकेत शिंदे रॉंग. फोर्थ कुठून आला रे तुझा? फोर्थ येतो तरी का? 6 आणि 8 कोणाचं आहे? रॉंग आहे ते. 6, 8 म्हणणारे रॉंग आहे. चेक करा. P implies Q. आता काय? निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q. ट्रू फॉल्स शोधायचा आहे. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स पाहिजे तरच फॉल्स. इथं येतो. बाकी सर्व ट्रू फॉल्स आहे का चेक करा. नाहीये, सगळे ट्रू. तर निगेशन ऑफ Q कडून निगेशन ऑफ P कडे उलट जायचं आहे. मग ट्रू फॉल्स सेकंडला आला. ट्रू फॉल्स सेकंडला मिळतो. इथला ट्रू, इथला फॉल्स, फॉल्स.
असं सिच्युएशन नाही आहे, म्हणजे सगळे डोळे झाकून, सगळे डोळे झाकून. आता सांगा, विच टू आर इक्वल इन देअर कॉलम एंट्रीज. Which two columns are equal in their column entries? This one and this one. 5 8 equal, 6 7 equal, 5 8 equal, 6 7 equal. So write down logical equivalency. Fifth connected with 8. Fifth is connected with 8. Same logical entry. 6 is connected with 7. Same logical entry. So definitely these two are logically equivalent. Definitely these two are logically equivalent. That is the meaning. That is the meaning, and that need to be remembered. IMP. Very important. P कडून Q कडे. P कडून Q कडे. Column number 5th. Column number 8. What is column number 8? Q implies negation of P. Conditional. This is called as conditional. Conditional. Equal to is logically equivalent to contrapositive. Contrapositive. Conditional and contrapositive. Conditional and contrapositive. याला contrapositive म्हणायचं. This is contrapositive. लिहिलं ना आपण 4th मध्ये contrapositive and conditional are equal. Second one, Q कडून P कडे. Q कडून P कडे. Negation of P implies negation of Q. Converse, inverse. याला converse म्हणायचं, which is उलटा. Converse means P Q च्या डायरेक्शन मध्ये, Q P च्या डायरेक्शन मध्ये. बरोबर आहे? हा याच्या मागे आहे, हा याच्या मागे आहे. बरोबर आहे का? दॅट इज उलटा. Converse. This is converse. This is inverse. Inverse. Conditional contrapositive सेम असतात. Converse inverse सेम असतात. दॅट इज द मिनिंग. आता हा प्रकार काय आहे सर? क्वेश्चन कसे असतात? प्रकार काय, क्वेश्चन कसे असतात? JEE ला पण येतात. राईट द converse, inverse, converse, inverse and contrapositive. Write the converse, inverse and contrapositive of statement, of statements. Number 1, साऊंडची गरज आहे का विनम्र? विनम्र, साऊंडची गरज आहे. If the surface area decreases, then the pressure increases. Physics. Surface area decrease, the pressure increase. पहिलं स्टेटमेंट इफ देन ची कनेक्टिव्हिटी आहे. इथं इफ आला, इथं देन आलं. द सरफेस एरिया डिक्रीजेस. ट्रू फॉल्स नाही काढायचं ऋतुजा इथं. व्हॉट इज इट्स अ सिम्बॉलिकल फॉर्म? या दोघांचं सिम्बॉलिकल फॉर्म. कनेक्टिव्हिटी इफ देन आले, सिम्बॉलिकल फॉर्म.
पी कडून क्यू कडे. कंडिशनल, पी कडून क्यू कडे. कंडिशनल. implies. Now it's a converse. याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे तुम्हाला. व्हॉट शुड बी इट्स कॉन्व्हर्स. हा झाला फर्स्ट वन समजा. फर्स्ट वन. सेकंड, हा कंडिशनल आहे तर याचा कॉन्व्हर्स उलटा. उलटा लिहायचा आहे. उलटा म्हणजे काय? क्यू कडून पी कडे. क्यू कडून पी कडे उलटा कॉन्व्हर्स. राईट डाऊन द स्टेटमेंट. काय लिहिणार आता? क्यू पहिल्यांदा लिहिणार. इफ क्यू इज व्हॉट? प्रेशर इन्क्रीजेस. इफ प्रेशर इन्क्रीजेस, त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स. इफ प्रेशर इन्क्रीजेस then surface area decreases. Then surface area decreases. अर्थ कळाला का? सांगा थर्ड वन काय येईल मग? हा झाला कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर इनव्हर्स, त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह. 3 गोष्टी लिहायच्यात आपल्याला. आपण पी कडून क्यू कडे गेलो. क्यू कडून पी कडे उलटा कॉन्व्हर्स. सांगा इनव्हर्स. इनव्हर्स. कॉन्व्हर्स झालं, आता इनव्हर्स. इनव्हर्सचा अर्थ निगेशन सारखं. इनव्हर्स पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, दुसऱ्या स्टेटमेंट निगेशन. असं लक्षात ठेवा, असं वाचायचं. पहिलं स्टेटमेंट निगेशन, इम्प्लाय. सेकंड स्टेटमेंट निगेशन. इज द इनव्हर्स. is the inverse. Is the inverse. समर्थ राजमानी. KK 051 मध्ये स्पेस द्यायचा नाही. प्रीती देसाई 10 वाढवायचा. लिहिलं का रे स्टेटमेंट? किती झाले का सगळे असाइनमेंट कंप्लीट? अभ्यास करत नाही दिसते परत. विनम्र. सर ते कॉलेज त्रास देतं म्हणा आम्हाला. बरोबर आहे ना? चालू आहे, ऑलमोस्ट झालंय. गुड. MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. टेक्स्टबुक मधले MCQ सॉल्व्ह करायचे आहेत लगेच. वर्क इज वर्कशिप. कंटिन्यू ठेवायचं, ब्रेक नाही करायचं. आपलं काम हे आपलं दैव. आपलं काम हे आपलं देव. आपलं काम प्रामाणिक करत राहायचं. रिझल्टची चिंता नाही करायची. रिझल्टची चिंता करायची नाही. इफ द सरफेस एरिया does not decrease, the surface area does not decreases, then इथं नॉट वर्ड टाका पी साठी. पी स्टेटमेंट चेक करा. सरफेस एरिया डिक्रीजेस आहे, इथं नॉट वर्ड टाकायचं फक्त. डज नॉट डिक्रीजेस, then the pressure does not increases. Then the pressure
does not increases. झेपलं का? झेप्या? Converse, inverse and contrapositive. Now it's contrapositive. Fourth one, they will ask you for the contrapositive. So दिलेलं स्टेटमेंट 3 पद्धतीने लिहिता येतं. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. दिलेलं कंडिशनल स्टेटमेंट 3 पद्धतीने लिहिता येतं. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. एक मार्काला एक्झामला येतं. 3 मार्क्स साठी येतं हा पार्ट. 3 मार्क्स, 3 स्टेटमेंट्स. कन्फ्युज व्हायचं नाही. पी आणि क्यू डोक्यातून काढून टाका. याला पहिलं स्टेटमेंट म्हणायचं, हा सेकंड आहे. सेकंड, फर्स्ट. उलटा क्रम लिहिणं म्हणजे कॉन्व्हर्स. पहिल्याला निगेशन, दुसऱ्याला निगेशन. पी आणि क्यू डोक्यातून काढून टाका. परत सांगतोय, कन्फ्युजन होतं अदरवाईज. पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, त्याला म्हणतात इनव्हर्स. दुसऱ्याचं निगेशन, पहिल्याचं निगेशन, त्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणायचं. पी आणि क्यू डोक्यात ठेवायचं नाही. इथं काही देऊ शकतात ते. याला पहिलं स्टेटमेंट म्हणा, याला दुसरं स्टेटमेंट म्हणा. सेकंड स्टेटमेंट पहिल्यांदा लिहिणं आणि पहिलं स्टेटमेंट सेकंड टाइमला लिहिणं, याला म्हणतात कॉन्व्हर्स, उलटा. नेक्स्ट, इनव्हर्स. कधी म्हणायचं इनव्हर्स? पहिल्या स्टेटमेंटला नॉट वर्ड, दुसऱ्या स्टेटमेंटला नॉट वर्ड, इनव्हर्स. कॉन्ट्रापॉझिटिव्ह कधी? दुसऱ्या सेकंडला निगेशन, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याचा आपण ट्रूथ टेबल पाहिलाय. And that truth table says these are logically equivalent. Which two are logically equivalent? कुठले दोन logically equivalent असतात? पहिले कंप्लीट करा आता. निगेशन ऑफ क्यू. इफ द प्रेशर डज नॉट इन्क्रीज. इथं क्यूचं स्टेटमेंट वापरायचं. इफ द प्रेशर does not, if the pressure does not increases, the pressure does not increases, then the surface area, then the surface area does not decrease, then the surface area does not decrease. झालं सर्वांचं? You a question? Yes, second question in that. If f of 2 equal to 0, then f of x is divisible by x minus 2. Divisible by x minus 2. Converse, inverse, contrapositive लिहायचा याचा. If f of 2 equal to 0, then f of x is divisible by x minus 2. It's divisible by x minus 2. Converse, inverse, contrapositive लिहायचं याचं. Converse, inverse, contrapositive लिहायचं याचं. Third one, if x is less than y, then x square less than y square. xy belongs to real. या दोन स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचा. याला पी म्हणायचं, याला क्यू म्हणायचं. हा पूर्ण क्यू आहे, हा पी आहे. हा पी आहे, हा क्यू आहे. केअरफुली पहिले सिंबॉलिकल फॉर्म लिहा. पी लिहा, क्यू लिहा, सिंबॉलिकल फॉर्म लिहा व्यवस्थित. सो क्वेश्चन नंबर 2, आंसर. Answer of second. Let P is what? F of 2 equal to 0. P हा F of 2 equal to 0 आहे. Q काय आहे? F of x is divisible by. F of x is divisible by x minus 2. X minus 2.
सिम्बॉलिकल फॉर्म. या स्टेटमेंटचा सिम्बॉलिकल फॉर्म म्हणजे कंडिशनल. म्हणजेच कंडिशनल. पी कडून क्यू कडे कंडिशनल. पी कडून क्यू कडे म्हणायचंच नाही. फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट असंच म्हणायचं. पी आणि क्यू डोक्यात ठेवायचं नाही. फर्स्ट स्टेटमेंट सेकंड, फर्स्ट कडून सेकंड कडे कंडिशनल. नाउ इट्स कॉन्व्हर्स. नाउ इट्स अ कॉन्व्हर्स. याचा कॉन्व्हर्स काय? याचा कॉन्व्हर्स क्यू कडून पी कडे. कॉन्व्हर्स क्यू कडून पी कडे. ज्यांनी क्वेश्चन नाही लिहिला लिहा ते पटकन. क्वेश्चन नाही लिहिला त्यांनी लिहा. लिहिलं का? अर्णव. एवढ्या पार्टला पी कन्सिडर करायचं. इथून एवढ्या पार्टला क्यू कन्सिडर करायचं. सेकंड सॉल्व झाला. गुड. अर्णव सबमिशन पाहिजे मला. यू नीड टू बी सबमिट ऑल द असाइनमेंट. जेवढे दिलेत मला सगळं कंप्लीट पाहिजे. कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे उलटा. पहिले सेकंड स्टेटमेंट नंतर पहिल्यांदी. सुरुवात कसे करायचं? इफ एफ ऑफ एक्स इज क्यू ला लिहायचं पहिल्यांदा. इफ एफ ऑफ एक्स इज क्यू ला लिहायचं पहिल्यांदा. डिव्हिजिबल बाय x minus 2, then f of 2 equal to 0. That's it. Second statement. First statement. Connectivity if then. Current conditional. Now inverse. Converse झाला की इनवर्स लिहायचं. काय असतो इनवर्स? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. पहिलं स्टेटमेंट निगेशन, सेकंड स्टेटमेंट निगेशन. इफ देनची कनेक्टिव्हिटी आहे. हा एरो सांगतो याच्याकडून याच्याकडे जा. इफ देन नी कनेक्ट करा. इफ एफ ऑफ 2 इक्वल टू 0 आहे याचं निगेशन नॉट कुठं लिहिणार? नॉट म्हणजे क्रॉस. नॉट म्हणजे क्रॉस. देन एफ ऑफ एक्स, याचा नॉट टाकायला ऑप्शन आहे. इज नॉट डिव्हिजिबल. नॉट शब्द टाका फक्त. या क्यू मध्ये नॉट शब्द टाका. इज नॉट डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. दॅट्स इट. हा याचा काय झाला? इनव्हर्स. पी इम्प्लाइज क्यू चा इनव्हर्स झाला. तुम्ही लक्ष द्या. पी आणि क्यू फिक्स नोटेशन नाही. याला पहिलं स्टेटमेंट म्हणा, याला दुसरं स्टेटमेंट. हा दुसरा इम्प्लाइज पहिला, कॉन्व्हर्स. पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन. इम्प्लाइज ने कनेक्ट. इनव्हर्स. इनव्हर्स. लास्ट वन काय? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. निगेशन ऑफ सेकंड असंच म्हणायचं याला. निगेशन ऑफ फर्स्ट. निगेशन ऑफ सेकंड, निगेशन ऑफ फर्स्ट. तसंही लिहिलेलंच आहे आपण आता. हाच उचलायचा, इकडे टाकायचं फक्त. इफ ने जॉईन करायचं. इफ एफ ऑफ एक्स इज नॉट डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. काही नाही, फक्त तुम्हाला राईटअप आला पाहिजे. देन एफ ऑफ 2 is not equal to 0. F of 2 is not equal to 0. करता येईल का थर्ड वन? थर्ड वन झेपेल का?
थर्ड वन करता येईल का? करण भोसले, आवाजाची गरज आहे का? गरज नाहीये मला वाटतं. सुपर स्पीड पाहिजे, सुपर स्पीड. याला नॉट करण्यासाठी क्रॉस, नॉट करण्यासाठी क्रॉस, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. अगदी सोपा पार्ट, एक्झामला येतो, JEE ला पण येते. हे येत नाही, याची लेवल वाढवतात JEE. सरळ सरळ येत नाही एवढं, एवढे सरळ काही विचारत नसतात. फक्त कन्सेप्ट, वर्ड कळाले पाहिजे. वर्ड नीड टू बी अंडरस्टूड. वर्ड कळाले पाहिजे. कॉन्व्हर्स म्हणजे काय, इनव्हर्स म्हणजे काय, कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, हे कळालं पाहिजे. हे कळालं पाहिजे. आज के लिए इतना ही, बाकी कल के लेक्चर में. कळालं, कन्सेप्ट कळालं का? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कळतं का? साइन चेंज करून इक्वल टू टाकावं लागेल. मग इक्वल टू, साइन चेंज करून इक्वल टू टाकावं लागेल. इक्वल टू टाकावं लागेल. साइन चेंज करायचं, इक्वल टू टाकायचं. दहावीसाठी 11वी मध्ये एंटर करणाऱ्या मुलांना सायन्स फील्डसाठी बॅच स्टार्ट होत आहे 10th मे पासून. यू कॅन सजेस्ट टू द नियर बाय स्टुडंट्स. तुमच्या आसपास असणाऱ्या स्टुडंट्सला किंवा स्कूल फ्रेंड्सला सजेस्ट करू शकता. तुमचे ज्युनियर्स, यू कॅन सजेस्ट टू युअर ज्युनियर्स. Okay, thank you. Bye-bye.